हैदराबाद गॅझेट GR नंतर आता सरसकट शब्दावरून खडाजंगी सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोंदी असलेल्यांनाच आरक्षण मिळणार, सरसकट कुणबी दाखले दिले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्याला मनोज जरांगे यांनी उत्तर दिले। आता सरसकट आरक्षण मिळणार नाही, सध्या फक्त मराठवाड्यातीलच मराठी आरक्षणामध्ये जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पाहूयात नेमकं काय सुरू आहे। आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेट मधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे। सरसकट सर्टिफिकेट नाही, नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली। यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही, त्याला त्याचा फायदा होणार आहे। पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही। मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना। आताच मराठवाड्यातलं दिलंय आधी, त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही। आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणतायत ते की नोंदीनुसार देणार। हैदराबाद गॅझेट मध्ये नोंदी आहेत, मराठवाड्यातला मराठा कुणबी गावागावानुसार, जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे, त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत। मराठवाडा 100% आरक्षणात जाणार आहे। सरकारकडून दोन्ही समाजाला खेळवलं जाते। विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हा आरोप केलेला आहे। सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय, सरकार सरसकट शब्दाला आमचा आक्षेप आहे असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि ती भूमिका विशद करावी। आम्ही जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगू की याचा काय परिणाम होतोय, त्यांचं म्हणणं काय आहे आणि आमचं म्हणणं काय आहे। जर त्यांच्या म्हणण्यानुसार समाधान होत असेल तर आम्ही लोकांच्या पुढे जाऊन सांगू, परंतु याचंही नुकसान होणार नाही, त्यांचंही नुकसान होणार नाही, यांनाही फायदा होईल, त्यांनाही फायदा होईल। हे जे काही आहे हे दोनही समाजाला खेळवण्याचा प्रकार आहे।